राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यामध्ये मोठ्या जल्लोषात सोहळा साजरा करण्यात आला आणि त्यामध्ये अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात सर्वाधिक जर उल्लेख कोणाचा केला असेल तर तो या लाडक्या बहिणींचा, या लाडक्या बहिणींना केलेली मदत आणि त्यामुळे मिळालेलं विधानसभेमध्ये भरघोस यश याची पुनरावृत्ती आपल्याला येणाऱ्या लोकल बॉडी इलेक्शन्समध्ये करायची आहे असं सुतोवाच त्यांनी केलेला आहे आणि त्याच्या कामासाठी लागा असे या ठिकाणी संकेत त्यांनी दिलेले आहेत। आपण या ठिकाणी ह्या सगळ्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूयात। सर्वप्रथम तर तुम्हाला मला विचारायचं आहे की अजितदादांनी सर्वात जास्त उल्लेख हा लाडक्या बहिणींचा केलेला आहे आणि त्यांच्यामुळे मिळालेलं भरघोस यश या बाबतीत ते बोललेले आहेत। आता पुढच्या निवडणुकांसाठी कामाला लागायला सुद्धा सांगितलेलं आहे, कशी तयारी होणार आहे? तुम्हाला वर्धापन दिनाच्या निमित्त माननीय अजितदादांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे मार्गदर्शन केलं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे। सातत्याने विरोधक जे खोटा निरेटिव्ह पसरवतात की बाबा अजितदादांनी ह्याला पैसे दिले नाही, अजितदादांनी सामाजिक न्यायाचा निधी पळवला, महिला जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्याकडे पैसे नाहीत, तर दादांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत आणि आकड्यानिशी म्हणजे अर्थसंकल्प 60 लाख कोटी 20 लाख असा म्हणजे तो आकडाही आपल्या कुणालाच जमत नाहीये, तो परफेक्ट अजितदादांनी सांगितलं। त्याच्यामुळे अजितदादांना जे बोट ठेवतात किंवा बोलतात ना त्यांनी एवढा फक्त आकडा पाठ करून आहे ना पुढच्याही डिबेटला यावं, त्यांचा सामना आमच्याशी असेल। अजितदादा हे काम करणारे नेते आहेत आणि अजितदादांची कामाची पद्धत पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवणारच आहे, परंतु तिथे जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी कामाचे आदेश दिलेले आहेत। दुसरा महत्वाचा प्रश्न, आज सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त भाषणामध्ये म्हटलेलं आहे की कुठेतरी कुटुंबामध्ये कितीही मतभेद असले तरी मनभेद आम्ही होऊ देणार नाही आणि राजकारण वेगळं असतं, कुटुंब वेगळं असतं, हे शुभ संकेत मानायचे का की कुठेतरी दोन्ही पवार हे आता भविष्यात एकत्रित येऊ शकतात? तुम्ही काय म्हणाल? खरं आमच्यासारख्या आयुष्यभर पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा आनंदच आहे की दोन्ही पवार एकत्र येतील, पण आम्ही फार छोटी कार्य करतोय, याच्याविषयी स्पष्टता देणे एवढं काही आम्ही मोठं नाही, परंतु हे आलं तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे। पण आदरणीय दादांचं आजचं भाषण हे महाराष्ट्राला अतिशय एक दिशा आणि विचार देणारं होतं। आपण जे म्हटलं की महिलांचा आणि युवतीचा उल्लेख हा दादांनी सर्वात जास्त केला आणि महाराष्ट्राच्या विकासाची दिशा दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली। नाही, पण सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मनात काय आहे? डिसिजन तर तेच घेणार आहेत, परंतु एकत्रित आल्याने आपल्या पक्षाला फायदा होईल असं आपल्याला वाटतं का? नक्कीच बळकटीकरण तर होईल, पण हा निर्णय आदरणीय दादांचा राहील। आदरणीय दादा आणि वरिष्ठ जे निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना आनंदच राहील आणि मान्य राहील। मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे आणि आम्ही साधारण कार्यकर्ते जे आहे तर आम्हाला आनंदच आहे दोन्ही एकत्र आले। स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक निवडणुकींना देखील फायदा होऊ शकतो त्या गोष्टीचा। मला फक्त दादांना एवढीच विनंती करायची आहे की जे सुरुवातीपासून पक्षासोबत एकनिष्ठ आहे आणि पक्षासोबत अतोनात कष्ट ज्यांनी केले, तळागाळामध्ये बेस लेवल पासून ज्यांनी कष्ट केले आणि पक्षासोबत आहे अशा महिलांना न्याय दिला पाहिजे आणि त्यांचं परीक्षण दादांनी केलं पाहिजे आणि त्या महिलांना न्याय दिला पाहिजे। कारण नवीन लोक तर येणारच आहे, नवीन लोकांचं आवर्जून स्वागत आहे, आनंदाने स्वागत आहे, पण जुन्या महिलांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, एवढीच आमची आवर्जून दादांना विनंती आहे। लाडक्या बहिणींचं दादांनी फार कौतुक केलं, पण सुप्रिया सुळे त्यांच्या लाडक्या बहिणी हे नाकारून चालणार नाही आणि ते स्वतः सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आज भाषणात सांगितलं की त्यांचं आणि माझं प्रेम जे आहे हे वेगळं आहे, कुणाला न कळण्यासारखं आहे, तर त्यामुळे त्यांनी एकत्रित यावं यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी रेटा लावणार आहेत। नक्कीच आम्हाला आनंदच होईल दोन्ही पवार एक झाले तर, कारण शेवटी शेवटचा कार्यकर्त्याला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जर गावागावात आणि सगळीकडे गेलात तर कार्यकर्त्यांना असं वाटतं की हे बहीण भावाचं प्रेम असंच राहू द्या आणि सुप्रियाताई त्या अनुषंगानं बोलल्या, त्या कौटुंबिक अनुषंगानं बोलल्या। शेवटी राजकारण ठरत असताना दोन्ही पवार ठरवतील काय करायचं। पण मग माशी शिंकते कुठे? नेमकं का घडत नाहीये जे तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे ते? नाही घडणार आहे।
काही राजकीय घडामोडी असल्यामुळं काही घडत नसेल, परंतु दोन्ही कुटुंब एकत्र आले तर कार्यकर्त्यांना आनंदच होईल. सातत्यानं भाजपवरती टीका टिप्पणी झाली तुमच्या पक्षाकडनं, त्यांच्या पक्षाकडनं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना सत्तेत घेऊन गुन्ह्या गोविंदाने संसार चालेल असं वाटतं. तुम्ही सगळेजण बघत असताल की राजकारणात सगळ्या गोष्टी क्षम्य असतात. कधी कुठली पार्टी कोणाबरोबर जाते हे आपल्याला माहित नाही. मागचा राजकीय इतिहास जर महाराष्ट्राचा पाहिला तर अनेक वेळा कुठली पार्टी कोणाबरोबर गेलेली, 19 मध्ये काय झालं हाही इतिहास आपल्याला विसरता कामा आहे. त्याच्यामुळे पुढे काय होणार हे आपल्याला माहित नाही, पण उद्या जे काही होईल ते चांगलंच होईल एवढंच आम्हाला वाटतं. रुपालीताई, जुने सहकारी सोबत आले तर संसार पुन्हा गुन्ह्या गोविंदानं होईल असं वाटतं का? नक्कीच होईल, परंतु ते येण्यासाठी अजितदादांनी फक्त आदेश दिला पाहिजे. अजितदादांनी सांगितलं एकत्र की संसार एकदम म्हणजे कुटुंबाचं जे वातावरण आहे आनंदी राहणार. फक्त आम्ही अजितदादांच्या आदेशाची वाट बघत आहोत. आणि सुप्रियाताई लाडक्याच बहिणी आहेत. दादांनी कधी लाडक्या बहिणीवर चकार शब्द काढलेला नाही, हेही त्या बहिणींना ऍक्टिंग केली ना एकदा, ऍक्टिंग करून नुसती ऍक्टिंग केली. भावा बहिणीमध्ये तेच तर प्रेम असतं. भाऊ बहिणींमध्ये चेष्टा चालते, प्रेम आहे रे. भाऊ बहिणींमध्ये चेष्टा चालते. दादांनी तेच एकाच वादा अजित आणि दादा हे वाद्याचे पक्के आहेत. तुम्ही मगाशी उल्लेख केला की लाडक्या बहिणींचा किंवा सगळ्या योजनेचा, पण दादा हे वाद्याचे पक्के आहेत. हे पुऱ्या महाराष्ट्राला नाही तर भारतातील सगळ्या राजकीय लोकांना माहिती आहे. ताईंना पण माहिती आहे. त्याच्यामुळे हे सगळे एकत्र आले तर सर्व सामान्य कार्यकर्त्याचा आनंद हा दिवाळीपेक्षाही मोठा आनंद राहील एवढंच आम्ही. निश्चित या तुमच्या सगळ्यांच्या भावना अजितदादांपर्यंत पोहोचतील, सुप्रिया सुळेंपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आपण करूयात. आणि अर्थात कार्यकर्त्यांमधून, पदाधिकाऱ्यांमधून आणि विशेषतः लाडक्या बहिणींमधून या ठिकाणी मतं व्यक्त होताना दिसत आहेत की पुन्हा एकदा दोन पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ही एकत्रितपणे पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं. कॅमेरा पर्सन राजू रेवणकर सोबत मी ऋत्विक भालेकर, पुणे, मुंबई तक.